आणि आम्हाला आरक्षणाचा हक्क दिला ते छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई अहिल्याबाई होळकर यांच्या सगळ्या प्रतिमांना अभिवादन करून आणि बहुजनांच्या सर्व दैवतांना नतमस्तक होऊन आजच्या या कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यातील ओबीसीच्या महाएल्गार मेळाव्यास या ठिकाणी संबोधित करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित तुम्हाला सगळ्यांचे नेते ओबीसी योद्धे आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब, या ठिकाणी उपस्थित आगरी कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते, आमच्या ओबीसी जनमोर्चाचे उपाध्यक्ष आदरणीय दशरथदादा पाटील, जेडी तांडेल साहेब, आगरी सेनेचे राजाराम साळवीजी, या ठिकाणी माजी खासदार सुरेश टावरीजी, कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील, कुणबी समाजाचे नेते चंद्रकांत भावकर, वंजारी समाजाचे नेते टीपी मुंडे, रामोशी समाजाचे नेते दौलतराव शितोळे, या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावर प्रकाश पाटीलजी, इतर सगळे मान्यवर, सगळेच मान्यवर म्हणजे या ठिकाणी आहेत. रुपेश म्हात्रेजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमदार सगळ्यांची नावं वगैरे वेळ घेत नाही आहे. उपस्थित सर्व ओबीसी बंधू आणि भगिनींनो, आत्ताच आपण 4 ठराव आपण पारित केले. माझ्या मते एक ठराव अजून त्याच्यामध्ये एक चुकून राहिलं की मला माहीत नाही, कारण दशरथ दादा तुम्ही नेतृत्व त्या मुवमेंटचं नेतृत्व तुम्ही केलं आणि एक मोठा लढा आगरी समाजानं या नवी मुंबईच्या परिसरात निर्माण केला. सरकारपुढं मोठं आव्हान निर्माण केलं की नवी मुंबईचं जे विमानतळ आहे त्याला आमचे ओबीसीचे मसीहा दिबा पाटील साहेब यांचं नाव दिलं गेलं पाहिजे, असा एक मोठा लढा या ठिकाणी आपण उभा केला. 8 दिवसामध्ये दादा तुमच्या नेतृत्वाखाली 1 लाख आगरी कोळी समाज त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरला आणि सरकारला झुकवण्याचं काम या आपल्या नेतृत्वामध्ये याच आगरी कोळी समाजाने या ठिकाणी केलं आहे. म्हणून तो ठराव जो आहे, कारण आत्ता अजूनपर्यंत त्या विमानतळाच्या नामाचं नामांतर जे आहे त्याचा ठराव अजून केंद्रानं मंजूर केलेला नाही आहे. या ठिकाणी कपिल पाटील साहेब असते तर बरं झालं असतं, परंतु तो ठराव जो आहे तो ठराव या ठिकाणी मी मांडणार आहे आणि आपण सगळ्यांनी त्याला हात वर करून त्याला अनुमोदन द्यावं अशी विनंती करतो. मी या ठिकाणी ठराव पारित करतो की नवीन मुंबई विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव देण्यात यावं. ठराव मंजूर का? मंजूर. धन्यवाद. ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणाची लढाई मराठवाड्यापासून सुरू झाली. जरांगे पाटलाच्या गावातून आम्ही चालू केली, ती आता कोकणामध्ये येऊन आम्ही ठेपवलेली आहे. आता कोकणात सुद्धा हा कोकणचा आगरी कोळी कुणबी समाज हा सुद्धा आता या लढ्यामध्ये या ठिकाणी उतरलेला आहे. त्यामुळं आता ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागायचा हा जो तुमचा जो काय प्रयत्न चालू आहे तो हा आगरी कोळी समाजसुद्धा हा उधळून लावल्याशिवाय राहणार नाही, हे सांगण्याची ही आजची सभा आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन, ही लढाई एकट्या दुकट्याची नाही आहे, ही लढाई फक्त धनगरांची नाही आहे, ही लढाई फक्त कुणब्यांची नाही आहे, ही लढाई फक्त माळ्यांची नाही आहे, ही लढाई आपल्या 365 जमान्यांची लढाई आहे. आणि म्हणून आम्ही सगळे या ठिकाणी सतत गेली 3 महिन्यापासून हा लढा आम्ही लढत आहोत. आज तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देईन दादा की उपस्थिती कमी असं समजू नका. अहो जास्त गर्दीपेक्षा दर्दी किती आहेत हे महत्त्वाचं आहे आणि या ठिकाणी सगळे दर्दी या ठिकाणी बसलेले आहेत. हा लढा कोकणामध्ये जो आहे हे मंडळी या ठिकाणी हा लढा पुढे नेण्यास समर्थ आहेत. आपण काही काळजी करू नका, सभा कमी असते, गर्दी कमी असते, जास्त असे हा विषय नाही आहे. त्यामुळं हा लढा जो आहे आता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 4 आक्रमक समाज आहेत. एक तर सर्वात आक्रमक समाज कुठला असेल तर तो रामोशी समाज, त्याचे अध्यक्ष दौलतराव शितोळे या ठिकाणी उपस्थित आहेत. मराठा समाजावर बघा, दौलतराव शितोळे आहेत का इथं? शितोळेजी उभा राहून नमस्कार करा. बघा पक्का रामोशी दिसतोय ना. त्या ठिकाणी त्यांनी त्यांची फरशी परवा त्या ठिकाणी भुजबळ साहेबांना दान केलेली आहे.
या ठिकाणी कोयत्याची भाषा करणारे दुसरा आक्रमक समाज या महाराष्ट्रामध्ये टीपी मुंडे सर, या ठिकाणी टीपी मुंडे सर पण या ठिकाणी उपस्थित आहेत. मुंडे सर हातात कोयता नाही पण नमस्कार करा तुम्ही. हे वंजारी समाजाचे नेते आदरणीय टीपी मुंडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि धनगर समाजाची काठी तर आपल्याला माहीत आहे, कोण नादाला लागत नाही. आम्ही पण आमच्या काठ्या घेऊन आम्ही मैदानात आहोत. आणि आता चौथा आक्रमक समाज जो आहे तो म्हणजे आगरी कोळी समाज जो आहे तोही आता या ठिकाणी उतरलेला आहे. त्यामुळे आता जो ओबीसीच्या आरक्षणाकडे वाकड्या नजरेनं बघेल त्यांचे डोळे काढण्याची हिंमतसुद्धा आता आगरी कोळी समाज या लढ्यामध्ये आल्यामुळे निर्माण झालेली आहे. हा लढा आपल्याला चालू ठेवायचा आहे. आपल्याला माहीत आहे काय विषय झालेला आहे. अहो जे जरांगे पाटील म्हणतात की ओबीसी आपण धाकटे भाऊ आहोत. धाकटे भाऊ आपण मग 75 वर्षामध्ये तुम्ही मोठे भाऊ म्हणून आम्हाला आमचा वाटा दिला का? सगळा वाटा तुम्ही घेतला. कारखाने तुमचे, बँका तुमच्या, सूतगिरण्या तुमच्या, मार्केट कमिट्या तुमच्या, जे काय असेल ते सगळे बलिदान सगळा तुमच्याकडं. आणि आमच्याकडं मात्र जे घाट्याचं जे आहे ते आमच्याकडं ऊसतोडी, वेडबिगारी, वीटभट्टी, हमाली हे सगळं घाट्याचा वाटा आमच्याकडे आला. हे आता मुळीच चालणार नाही. आता आम्हाला आमच्या हक्काची जाणीव झालेली आहे. या ठिकाणी भुजबळ साहेबांना पाडण्याची सुद्धा भाषा मतांची आकडेवारी ठेवून केली जाते. बच्चू कडू साहेब तुम्हाला माझं बोलणं लागलं आहे की 160 आम्ही पाडू, तुम्हाला खूप लागलं आहे मला माहिती आहे. पण भुजबळ साहेबांना येवल्यामध्ये मराठे 1,25,000 आहेत. त्यामुळं भुजबळ साहेबांना पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. अरे आम्ही आकडेवारी नाही सांगितली, आम्ही नुसतं सांगितलं की तुम्ही एक भुजबळ पाडाल आम्ही 160 पाडू, एक भुजबळ पाडा 160 पाडू. पण अजून आम्ही आकडेवारी दिलेली नाही आहे. याच कोकणात ह्या कोकण पट्ट्यातली आकडेवारी तुम्ही बघितली तर 90% आगरी कोळी कुणबी भंडार हे आहेत. फडशा उडून जाईल तुमचा, सुपडा साफ होऊन जाईल. आम्हाला आकडेवारी द्यायला भाग पाडू नका. आणि भुजबळ साहेबांना हात लावायची सुद्धा भाषा या महाराष्ट्रामध्ये मुळी चालू देणार नाही. हा इशारा आजच्या बैठकीतून आम्ही देत आहोत. या ठिकाणी मराठा समाजाचं काय मागणं होतं? 58 मोर्चे निघाले. काय मागणं होतं त्यांचं की आम्हालाही आमच्याकडे गरिबी आलेली आहे आणि आम्हालाही आरक्षण पाहिजे. आम्ही सांगितले की गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, त्याने आरक्षण मिळालं पाहिजे. त्यांची मागणी होती की कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे. आणि आम्ही पाठिंबा दिला. आम्ही भाषणं केली जाऊन. 30-40% समाज 58 मोर्चामध्ये हा ओबीसी समाज होता. राणे समितीनं त्यांना आरक्षण दिलं, ते टिकलं नाही. देवेंद्र फडणवीस सरकारनं त्यांना आरक्षण दिलं SABCचं. सुप्रीम कोर्टात ते टिकलं नाही. मग सुप्रीम कोर्टात तुमचं आरक्षण टिकलं नाही त्याची शिक्षा तर मी ओबीसीनं देणार. तुम्हाला गरिबी कुणी आणलेली आहे? गरिबी ओबीसीनं आणलेली नाही आहे. त्या ठिकाणी भास्कर जाधव साहेबांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल की मराठ्यांना गरिबी कशी आलेली आहे त्याचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून भास्कर जाधव साहेब माझी आपल्या विनंती आहे, आपण कोकणातले नेते आहात. त्या कोकणामध्ये कुणबी धनगर यांच्या वाड्या वस्त्या तुम्ही बघा आणि तिथली पण गरिबी जाऊन बघा. त्यांचंही वर्णन तुम्ही करा. आणि त्यांच्या न्याय हक्काची भाकरी हिसकावून घेण्याची मागणी हे मराठी समाज करत आहेत. आता तुम्ही त्याला उत्तर काय देणार आहेत? जरा आमची गरिबी बघा ना. जा तुम्ही पाल्यामध्ये, जा तुम्ही घिसाड्याच्या वाड्यावरती, वस्त्यावरती, तिथं काय परिस्थिती, कशाशी लोक खात आहेत, कसे जगतायत हे तुम्ही, ही गरिबी तुम्ही पहा. फक्त मराठा समाजाची गरिबी पाहू नका. आणि मराठा समाजाची गरिबी ही ओबीसी मिळालेली नाही आहे. तुमचे नेते मंडळी सगळ्या, मुख्यमंत्री तुमचे, अर्थमंत्री तुमचे, शेतकरी मंत्री तुमचे, जाणते राजे तुमचे. मग तुमच्या गरिबी कुणी आणली? आम्ही नाही आणलेली आहे. गरिबी तुमच्या नेत्यांच्यामुळे आलेली आहे. म्हणून आता 24 रणसंग्राम होत आहे. माझी विनंती आहे आपल्याला आणि सगळ्या समाज बांधवांना, मराठा समाजाला सुद्धा माझी विनंती आहे, एकदा 5 वर्ष सत्ता तुम्ही ओबीसीच्या ताब्यात घेऊन बघा. 5 वर्षामध्ये मराठा सहित सगळ्यांची गरिबी दूर केल्याशिवाय आम्ही सगळे स्वस्थ बसणार नाही. आम्ही काय लावले महाराष्ट्रामध्ये? एकच या ठिकाणी शाळेत येऊ शकतो. आता महाराष्ट्र शासनाने भूमिका घेतलेली आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना देऊ. चांगला आहे बाबा. सगळ्या आमदारांची भाषणं झाली, त्यांनी पण ते सांगितलं, आम्ही त्यांचं अभिनंदन करतोय.
परंतु इकडं मराठ्यांचे नेते म्हणतायत की आता कुणब्यांच्या नोंदी 58 लाख झाल्या. कशा झाल्या बाबा? कुणी दिल्या? कशा काढल्या? पेनाने लिहिलेल्या मारवाडी सगळ्या सापडत आहेत. पण हे जे शिंदे समिती जी आहे, ह्या शिंदे समिती जी आहे, हे शिंदे समिती बोगस आहे. अशा कुठल्याही प्रकारचा अधिकार सरकारला एखाद्या जमातीला मागासवर्गीय नसताना त्याला घालायचा मुळीच अधिकार नाही. आणि त्यामुळं या शिंदे समितीला सुद्धा आम्ही आव्हान देणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या हक्काचा राज्य मागासवर्गीय आयोग तो तर आता दिवसाढवळ्या हायजॅक करून टाकला. त्याचे अध्यक्ष बदलले, त्यांचे सगळे सदस्य बदलले, ओबीसी सगळे ढकलून लाता घालून बाहेर काढले. आज तो हायजॅक केलेला आहे. मी या ठिकाणी सरकारला इशारा देतोय, तुम्ही किती इशारे करा आणि किती असे तुम्ही युक्त्या करा, हा जो राज्य मागासवर्गीय आयोग आहे यांच्या नियुक्त्यांना सुद्धा आम्ही या कोर्टामध्ये आव्हान देऊन यांना सुद्धा बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा सुद्धा असे इशारा या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा या ठिकाणी दशरथदादा पाटील, लेडी तांडे साहेब असेल, मावकर साहेब असतील, बाकी सगळे त्यांची टीम असेल, त्यांचे खरंच मनपूर्वक मी आभार मानतो, अभिनंदन करतो की एक मोठी सभा जी आहे या ठिकाणी केली. ही काय सभा लहान असं समजू नका. चांगले 10-15 हजार लोक जे आहेत हे ओबीसी, कुणबी, आगरी कोळी या ठिकाणी आलेले आहेत. त्या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एक आव्हान करतो, ही लढाई आपलं सुरू झालेली आहे. आता 24 तारखेची डेडलाईन दिलेली आहे. घरात बसून चालणार नाही. कदाचित 24 तारखेनंतर आपल्याला हा तुमचा भिवंडीचा हायवे जो आहे, हा हायवेसुद्धा आपल्याला रोकावा लागेल. या ठिकाणी आगऱ्यांनी सगळ्या मुंबईला वेढा दिलेला आहे. आगरी कोळ्यांचा वेढा मुंबईला पडलेला आहे. मुंबईचं नाक दाबायची ताकद ही आगरी कोळी समाजामध्ये आहे, हे सरकारला लक्षात ठेवावं. उद्या मुंबई बंद पाडायची ताकद जी आहे ती आमच्यामध्येच फक्त आहे, दुसरं कोणी करू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि ओबीसीच्या हक्काचं आरक्षण करण्यासाठी आपण सज्ज राहूया, एकत्रितपणे लढा उभा करूया, एवढंच या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.